काँग्रेसच्या गोटातली लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि एका मतदारसंघाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधल्या दोन नेत्यांमध्ये सध्या वाद सुरू झाला. बघूयात ही बातमी. मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंग यांच्यातला वाद उफाळण्याची शक्यता आहे. कारण आहे मुंबईतला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. दिवंगत खासदार गुरुदास कामत यांच्या मतदारसंघावर दोघांनीही दावा सांगितल्यानं मुंबई काँग्रेसमधलं राजकारण तापलंय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तीकरांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गुरुदास कामत यांचा 1,80,000 मतांनी पराभव केला. तर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात संजय निरुपम यांचा भाजपच्या गोपाळ शेट्टींनी तब्बल 4.5 लाख मतांनी पराभव केला. उत्तर पश्चिम मतदारसंघात उत्तर भारतीयांची संख्या जास्त असल्यानं निरुपम आणि कृपाशंकर यांना तिथून निवडणूक लढवायची आहे. पण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनी आपला पारंपरिक मतदारसंघ बदलून नव्या ठिकाणी निवडणूक लढवणं योग्य नसल्याचं कृपाशंकर सिंग यांनी म्हटलंय. तर मुंबईमध्ये मी ना इच्छा व्यक्त केली. ज्या ठिकाणी संजय निरुपमजी आहेत ना, मुंबईचे अध्यक्ष आहेत ना, उत्तर मुंबईचे खासदार होते ना, तिथे मी कुठे इच्छा व्यक्त केली. म्हणजे त्यांनी त्याच मतदारसंघात निवडणूक लढवायचं आपल्याला वाटतं. नाही, आम्हाला फक्त म्हणजे सांगितलं, माझी पृष्ठभूमी पण सांगितली की त्यावेळी पण गुरुदास कामत तिथे इच्छुक नव्हते. पण त्यावेळी त्यांनी असं झाला की ते साऊथ सेंट्रलमध्ये जायला इच्छुक होते, म्हणजे दक्षिण मध्य मुंबईमध्ये. पण ऑलरेडी एकनाथ गायकवाडची काउन्सिलची त्यांची काउन्सिल मिक्सअप झाली होती. 2 असेंब्ली काउन्सिल पूर्वीची गुरुदास कामतची त्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये गेली होती, म्हणून गुरुदास कामत इच्छुक होते. मग हा आला की मला जर पक्षाने दिलं, मी अध्यक्ष असताना गुरुदास कामतचं नाव सुचवला की ह्याला द्यावं म्हणून. आणि संजय निरुपम त्यावेळी तिथून खासदार झाले. आम्ही संजय निरुपम तिथे असताना आम्ही कुठे इच्छा व्यक्त केली, आम्ही उत्तर मुंबईत इच्छा नाही व्यक्त केली. निरुपम आणि कृपाशंकर हे दोघेही उत्तर भारतीयांचे नेते असले तरी त्या दोघांमधून विस्तव जात नाही. उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात, त्यांनी ठरवलं तर मुंबई महाराष्ट्र ठप्प होईल असं वक्तव्य निरुपम यांनी केलं होतं. तेव्हा कृपाशंकर यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. मुंबई काँग्रेसमधले सगळे गट निरुपम यांच्या विरोधात एकवटले. निरुपम हटावच्या मागणीनं जोर धरला. निरुपम यांनी कामत यांच्या हयातीतच त्यांच्या मतदारसंघाची मागणी केली होती. मुंबई काँग्रेसमध्ये अडगळीत पडल्यानं कामत यांनी काँग्रेस सोडण्याची तयारी केली होती. मुंबई काँग्रेसच्या बैठकीत निरुपम, कृपाशंकर आणि कामत यांच्यात अनेकदा खडाजंगी झाली. गुरुदास कामत यांच्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त मतदार हे उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे कृपाशंकर सिंग असो किंवा संजय निरुपम यांना याच मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. पण नेमक्या याच भूमिकेमुळे मुंबई काँग्रेसमध्ये आधीच मतभेद, त्यात या दोन नेत्यांची भांडणं हे कुठे ना कुठेतरी पक्षाला मोठं परिणामकारक ठरणार आहे.